नमस्कार. सहज ज्योतिष या कार्यक्रमात आपले स्वागत आहे. नवीन वर्ष 2026 अगदी जवळ आले आहे. 2025 हे मंगळाचे वर्ष होते. अनेक राशींना अशांततेचा सामना करावा लागला. 2026 हे सूर्याचे वर्ष आहे. या वर्षात काही राशींना अनुकूल वेळ आहे. यावर्षी शनी मीन राशीत असल्यामुळे कुंभ, मीन व मीन राशी 7.5च्या छायेत असतील. राहू, केतू, गुरु राशी बदल करतील. सूर्य, शुक्र, मंगळ, बुध व चंद्र विशेष कालावधीने राशी बदल करतात. त्याचा प्रत्येक राशीवर परिणाम होईल. वृषभ, पुढील वर्ष नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी अनुकूल काळ आहे. जूनपर्यंत स्थिरता असेल. ऑक्टोबरपर्यंत मध्यम तर नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये मतभेद होतील. वर्षाच्या अखेरीस प्रामाणिकपणाचे व कठोर परिश्रमाचे चांगले परिणाम दिसतील. व्यावसायिकांसाठी संमिश्र परिस्थिती असेल. विचारपूर्वक लक्ष दिल्यास चांगला फायदा होईल. धोका निर्माण करणारे निर्णय टाळावेत. शैक्षणिक क्षेत्रातील विद्यार्थ्यांना अनुकूल काळ आहे. आरोग्य चांगले राहील. मिथुन, पुढील वर्ष आपल्यासाठी चांगले आहे. कार्यक्षेत्रात नशीब साथ देईल. यशस्वी वाटचाल कराल. प्रवास होण्याची शक्यता आहे. वर्षाच्या शेवटी सावधगिरीने राहावे. जून ते ऑक्टोबर थोडी मंदी असेल, पण यश निश्चित मिळेल. विद्यार्थ्यांना मेहनतीचे फळ मिळेल. आहार विहारावर लक्ष दिल्यास आरोग्य चांगले राहील. सिंह, आपल्यासाठी पुढील वर्ष संमिश्र परिणाम देणारे आहे. कठोर परिश्रमाने समाधान लाभेल. मेपर्यंत वादविवाद टाळावेत. शांतता राखण्याचा प्रयत्न करा. मे ते ऑक्टोबर परिस्थितीत चांगली सुधारणा होईल. ऑक्टोबर महिन्यात काही समस्या निर्माण होतील. व्यावसायिकांसाठी अनुकूल काळ आहे. नवीन योजना विचारपूर्वक हाताळाव्यात. विद्यार्थ्यांना परीक्षेत चांगले यश मिळेल. तूळ, आपल्याला पुढील वर्षात बरीच मेहनत करावी लागेल. भाग्य साथ देईल. नोकरी व्यवसायात प्रगती होईल. संयम राखा. आर्थिक दृष्टीने अनुकूल वर्ष आहे. बचत कराल. संपत्तीत वाढ होईल. चांगल्या संधी चालून येतील. निर्णय चुकणार नाहीत, त्याची काळजी घ्यावी. घाई गडबड नको. विद्यार्थ्यांना कठोर परिश्रम आवश्यक आहेत. स्पर्धात्मक परीक्षेत उच्च शिक्षणात यश मिळेल. लहान सण समस्यांना तोंड द्यावे लागेल. मकर, पुढील वर्ष आपल्यासाठी अनुकूल आहे. मेहनतीचे धाडसाचे फळ मिळेल. जून ते ऑक्टोबरमध्ये पदोन्नती होईल. वर्षाच्या शेवटी घाई गडबड नको. निर्णय चुकण्याची शक्यता आहे. आर्थिकदृष्ट्या चांगले वर्ष आहे. बचत कराल. अनावश्यक खर्च टाळावेत. हुशारीने गुंतवणूक करावी. विद्यार्थ्यांसाठी अनुकूल काळ आहे. आरोग्याकडे दुर्लक्ष नको. अशा प्रकारे वृषभ, मिथुन, सिंह व तूळ व मकर राशींसाठी 2026 प्रगतिकारक वर्ष आहे. चॅनल लाईक, शेअर व सबस्क्राईब करा ही विनंती. पुन्हा भेटू पुढील भागात. तोपर्यंत नमस्कार.